नमस्कार मंडळी, आजच्या व्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण चाललोय नैतिकला सोडायला क्रिकेट ग्राउंडवर प्रॅक्टिसला जाताना. त्यानंतर आपण दुकानात जाणार आहोत. आज त्याला सोडायला चाललोय मी, कारण तो माझ्यासोबतच आज निघाला, त्यामुळे त्याला सोडायला चाललोय. सकाळची वातावरण आज ढगाळ वातावरण झालेलं आहे आमच्याकडे. मस्त ढग निघालेले आहेत. थोडं पाऊस झाला तर गरमी कमी पडेल, बरं वाटेल जरा. कारण गरमी एवढी होत आहे का जर पंख्याच्या पासून बाजूला झालं तर पूर्ण शर्ट भिजून जाते घामाने, एवढी गरमी झालेली आहे. बघा, तुम्हाला आता व्हिडिओमध्ये मागे दिसत असतील ढगाळ वातावरण कसं झालेलं आहे. आता शॉपवर आपल्याला थांबायचं होतं, पण नैतिकला पहिला सोडून येऊ आपण, नंतर शॉपमध्ये येऊ. असं वाटते का पाऊस जर आला असता तर किती छान झालं असतं. मस्त त्या पावसामध्ये भिजलो असतो, कारण एवढी गरमी होते सकाळ सकाळी. आता सकाळचे 7 वाजलेले आहेत, 7 सव्वा झालेले आहेत आणि गरमी खूप आहे. मंडळी, फायनली आपण आता नैतिकला सोडून आपल्या दुकानावर आलेलो आहे. आता दुकानाचा अजून काय आज सेटअप अजूनपर्यंत झालेला नाही, पण माल आलाय तो गोरक्षनाथ आणि आशाराम भाईने उतरवून घेतलेला आहे. हे बघा, माल इकडे खाली आहे. आणि हे स्वीटवाले मिठाई बनवतात, ते आता घ्यायला आलेलं सामान, त्यांना जे लागते ते दररोजचं सामान लागते ते. अब हर रोज आते हो ना हमारे शॉप पे? हा, डेली आते, दररोज येतात. त्यांना जे लागते ते सामान इथून घेऊन जातात. बीन्स झाली 10 किलो. फ्लावर सब हो गए. शिमला गाजर पण, गोबी, काकड़ी, मिर्ची. काकड़ी 2 किलो है ना. हाँ, कढीपत्ता, कढीपत्ता नाही, ठीक आहे. धनिया, अदरक, लिंबू, लिंबू, बटाटा नाही. काय झालं? कोणी सोडलं? हा हा, त्याला मंडळी आपल्यासाठी नाश्ता बनवून आणलेला आहे. हे बघा, चपाती, त्याच्यानंतर जवळ्याची भाजी, कांदा आणि जवळा टाकलेला आहे मस्त. तर आपण नाश्ता करतो आता. तुम्ही पण या नाश्ता करायला. ये ना, तू खाते का? इकडे ना. का ये ना, काय? अरे तू खाऊन आलीस काय? हा, खाऊन आलीस काय? हा, काय? आई, काय भाजी बनवणार आहे आज? बोंबील बटाट भाजी बनवली. एक घे मटन. आज मला मटन बनवून दे, एकदम तिखट मस्त. हा हा, हे बघा, मटन आणलंय आपण. आता आई आपल्याला मटणाची भाजी बनवून देणार आहे, एकदम टकाडा. इकडे ताजं ताजं मटण घेऊन आलोय. मटणाचा कलर तुम्हाला दिसत असेल कसं छान आहे. ताजं बकरा कापलेला होता, त्याच्यातलं मटण आणलेलं आहे. आणि आईने इकडे बघा, आपल्या गावठी टाईप मध्ये उखलीमध्ये वाटण म्हणजे मिरच्या वगैरे कुटून घेतलेले आहेत. असं आईने वाटण करून ठेवलंय. आता आई जेवण बनवणार आहे. बाकी साठी बनवलेली आहे भाजी बघा, बोंबळाची. कशी मस्त कोथिंबीर दिसते, सुके बोंबील आणि बटाटा. आपल्यासाठी खास मटणाची भाजी तयार होणार आहे आता. बघा, आईने इकडे मीठ, हळद, मसाला सगळं टाकलेलं आहे. आता हे मिक्स करून घेईल. त्यानंतर इथे तेजपत्ता, हे दालचिनीच्या काड्या, त्यानंतर हे बघा लहान कांदा कापून घेतलेला आहे आईने आता. आणि आई कुकरमध्ये बनवणार आहे मटण. मंडळी बघा, आपली मटणाची भाजी रेडी झालेली आहे. बघा, मटणाचं पीस मस्त. बाकी भाजी बनवलेली आहे, इकडे आईने आणून ठेवलेली आहे. रस्सा बघू शकता, कांदा, लिंबू सगळं रेडी आहे. आता आपण जेवणाला सुरुवात करणार आहोत. पण घरामध्ये आहे ना मटण दुसरं कोणी खात नाहीये, मी खातोय. आणि
त्याच्यामुळे आईने सगळं माझ्यासमोर आणून ठेवलेलं आहे. आता आपण जेवतोय, तुम्ही पण जेवायला या. आपण मटण शिजलंय का बघूया एकदा. हम्म, एकदम मस्त आहे, व्यवस्थित शिजलेला आहे. या जेवायला तुम्ही पण. लिंबू पिळून देते बघा. बघा हा मस्त लिंबू, कांदा. बाकी आपल्याला जसा रस लागेल तसा घेणार आपण जेवणार. आता आपण आज संध्याकाळी आलोय दुकानामध्ये. बघा आता किती अंधार झालाय, रात्रीचे आता 8 वाजलेल्या 8 वाजले, त्याच्यामुळे आता थोडं गिराईक कमी आहे. आपण बसलोय पंखा चालू करून, पण गरमी काही कमी होत नाहीये. खूप विचित्र गरमी चालू आहे, खूप विचित्र, एकदम बेकार. तुम्ही आतापर्यंत व्हिडिओमध्ये सकाळचा जे काय होतं कामकाज ते बघितलं असेल. आज आपण पहिल्यांदा संध्याकाळचा शूट करतोय. संध्याकाळी दुकानात आहे त्याच. आता निवांत बसलेलो होतो, मी म्हटलं चला शूट करूया. बाहेरचा नजारा बघा कसा आहे, बाहेरचा नजारा तुम्ही बघू शकता. अंधार झालेला आहे. किती देऊ काकडी? 1 किलो करू? 1 किलो काकडी. टॅमॅटो 1 किलो. 1 किलो टॅमॅटो. अजून काय? अजून काय दादा? काकडीचे 50 आणि टमाटरचे 40.